नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। खडकी सोडी येल्या मोठा आजचा दही काला गोमटा आजचा दही काला गोमटा आजचा दही काला गोमटा खडकी सोडी येल्या मोठा आजचा दही काला गोमटा आजचा दही काला गोमटा आजचा दही काला गोमटा घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तोशी दोरी पेंद्या वाटी तोशी दोरी पेंद्या वाटी तोशी दोरी मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तोशी दोरी पेंद्या वाटी तोशी दोरी पेंद्या वाटी तोशी दोरी घ्या रे दही भात घरे दही भात घरे दही भात घरे दही भात घरे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ घरे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात 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 प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ घरे घरे दही भात घरे घरे दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ घरे घरे दही भात घरे घरे दही भात हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि 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 जय 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 जय 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 हरि 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 जय जय हरि 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 जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि 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 जय जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि विठोबा रखुमाई गोपाल जय जय विठोबा रखुमाई जय जय गोपाल जय जय विठोबा रखुमाई जय जय गोपाल जय जय विठोबा रखुमाई गोपाल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं
भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पुण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः ओम नमोजी सद्गुरुनाथा आपुल्या चरणी माझा माथा वचन ऐकावे कमलापते माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदरधारा ऐशियाचा पदरधारा ऐशियाचा पदरधारा ऐशियाचा पदरधारा जेण देव येईल घरा जेण देव येईल घरा ऐसे पदराचे धारी ऐसे पदराचे धारी जेण देव येईल घरा जेण देव येईल घरा ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे धनी ऐशियाचा पदरधरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी साष्टांग दंडवत गेले 7 दिवस हा चाललेला ज्ञानयज्ञ आणि आजची कार्याची कीर्तन सेवा सेवेकरता निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज यांचा अभंग आहे. खडकी सोडी गेल्या मोठा आजचा दही काला गोमटा घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटितो शिदोरी घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ विठ्ठल देव कुणाकुणाला आवडतो हातवर करा बरं. वा कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा हातवर करा. क्या बात है. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं हातवर करा. ज्याने ज्याने हातवर केलाय ते वैतागले संसाराला. बास झालं रे पांडुरंगा घेऊन जा आता. आमची दुखणी जरा व्याधी दूर करण्यासाठी देवाने यावं. आमची संकट दूर करावीत. बोल भक्ता तुला काय पाहिजे असं दररोज सकाळी विनंती करावी देवानं. नाही का आम्हाला हवं नको ते देवानं द्यावं आणि मरणापासून तेवढं दूर ठेवावं. पण आम्ही काय देवाच्या घरी जायला नको असंच ना. त्यात काय झाले सांगतो. देवाच्या घरी जाणं म्हणजे राम नाम सत्य आहे. लहानपणी आमच्याही सांगते बाबा रे तू देवाच्या घरी चाललाय का. आम्ही विचारतो आम्हाला काय कळत नाही. ते चौघांच्या खांद्यावरनं कोण निघालाय ग. आई म्हणते बाबा रे तू चौघांच्या खांद्यावरनं देवाच्या घरी चाललाय.
देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावर न जाणं हे आमच्यात बिंबवलंय. चौघाच्या खांद्यावर न जाणारा तो देवाच्या घरी जात नसतो, तो स्मशानात जात असतो. अंत्यविधीसाठी त्याला स्मशानात न्यावं लागतं. मग देवाच्या घरी कोण जातो? तुम्ही आम्ही. तुम्ही आम्ही म्हणजे कोण? हा देह. या देहात राहणारे जो कोणी आहोत तो तुम्ही आम्ही आहोत. मग देवाच्या घरी जाण्यासाठी देह ठेवावा लागतो का? अजिबात नाही. देवाच्या घरी जाण्यासाठीच तर मनुष्य जन्म आहे. भूमिका समजून घ्या. देवाच्या घरी जाण्यासाठी मनुष्याचा जन्म आहे. देह टाकून देवाच्या घरी जाताच येत नाही. देह टाकून ज्यावेळेला आम्ही जातो ना त्यावेळेला दुसऱ्या घराची निवड करण्यासाठी जात असतो, दुसऱ्या देहाची निवड करण्यासाठी जात असतो. देवाच्या घरी जाण्यासाठी एकमेव माध्यम आहे ते म्हणजे मनुष्य देह. मग देवाच्या घरी जाण्याला काय म्हणतात? वैकुंठ. आम्ही देवाच्या घरी जातो म्हणजे वैकुंठाला जातो. आम्ही वैकुंठवाशी, जिथून आलोय तिथं परत जातो. आलो याच कारणाशी. कोणतं कारण आहे? बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. संत महात्म्याने ऋषी मुनींनी जे सांगून ठेवलेलं आहे त्या पद्धतीनं वाटचाल करण्यासाठी या मनुष्य जन्मात आलो. वैकुंठाला जायचं आहे. आता वैकुंठाला जायचं म्हणजे स्मशानात नव्हे, कारण अलीकडं स्मशानभूमीला सोज्वळ नाव दिले, वैकुंठ धाम. तुमच्या गावात काय दिले नाव? तुमच्या गावाला स्मशानभूमी तर आहे का नाही? आहे. काय नाव दिले? वैकुंठ धाम. आता तुम्हाला खरं सांगू, त्या वैकुंठाचा स्मशानभूमीचा काडी मात्र संबंध नाही. पण कुठल्या महाभागानं नाव ठेवले मला काही कळत नाही. वै म्हणजे नाही, कुंठ म्हणजे दुःख. ज्या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेशही राहत नाही अशा अवस्थेला वैकुंठ म्हणतात. समाधी कशाला म्हणतात? वैकुंठ, मोक्ष, मुक्ती, समाधी, लक्षात आलं का? परमपद ही सगळी एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत. एकाच अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत. अवस्था काय व्हावी? परमात्मा कोणाला म्हणावं? आत्म्याच्या परम अवस्थेला परमात्मा म्हणतात. लक्षात ठेवा. आत्म्याच्या परम अवस्थेला परमात्मा म्हणतात. वैकुंठ, ज्या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेश राहत नाही त्याला वैकुंठ म्हणतात. समाधी, समाधी म्हणजे काय? ज्या अवस्थेमध्ये समाधान ओसंडून वाहतं त्याला समाधी म्हणतात. सोप्या सोपा मार्ग सांगू, जास्त अवघडीत जाऊ नका. आतून मरण्याला मोक्ष म्हणतात, आतून मरण्याला वैकुंठ म्हणतात, आतून मरण्याला मुक्ती म्हणतात, आतून मरण्याला समाधी म्हणतात, आणि बाहेरून मरण्याला मृत्यू म्हणतात. बस एवढाच फरक आहे. आतली कनेक्टिव्हिटी तुटली की दुःख संपलं. आत कोण कोण नांदते? इच्छा नांदते, वासना नांदते. इच्छा आत निर्माण होते आणि बाहेर आम्ही पूर्ततेसाठी प्रयत्न करत असतो. इच्छा काय असते? मला 3 मजली बंगला बांधायचा आहे. परिस्थिती नाही पण इच्छा प्रबळ आहे, मला 3 मजली बंगला बांधायचा आहे. आता आतून इच्छा निर्माण झाली आणि बाहेर पूर्णतेसाठी बँकेत जातो, लोन काढतो, करोड रुपयाचं बंगला बांधतो, आयुष्यभर हप्ते फेडत बसतो. समाधान कुठं आहे? दुःख का निर्माण झालं? इच्छेमुळं. इच्छा पूर्तता झाली नाही की दुःख निर्माण होतं. मग या इच्छा, वासना, लोभ, मोह वावरतायत कुठेतरी, अंतःकरण या देहात वावरतायत. आणि त्यांच्या पूर्ततेसाठी ज्यावेळेला मी बाहेर कर्म करायला जातो, कर्मानं मरतो, पण समाधान, वैकुंठ, मुक्ती, मोक्ष याचा काडी मात्र संबंध राहत नाही. मग काय करायला पाहिजे? आम्ही जे आतनं जगतो ना त्यांच्याबरोबर नाते ठेवून आतनं मेलं पाहिजे, तर बाहेर समाधान ओसंडून वाईल. नाथरांच्याकडं एक जण गेला.
आणि जरा खळच होता तो, थोडंसं हिमजिकल होता. नाथराजांच्याकडे गेला, म्हटले काय एकनाथ महाराज, काय बाहेरून शांतीब्रह्म वाटताय हो तुम्ही, काय ते म्हणले तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे, क्या बात आहे. नाही म्हणले नाथ महाराज, तुम्ही बाहेरनं छान दिसताय, आतनं कसं आहे, जरा कळू द्या आतनं कसं आहे तुम्ही, नाही का. कारण पर्सनॅलिटी वेगवेगळी असती, दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, असं त्याला बी वाटलं, नाही का. बाहेरून लोक वेगळे दिसतात आणि आतनं वेगळे असतात. जरा कुचेष्टीने विचारलं, नाही म्हणलं बाहेरनं छान दिसताय, आतनं कशा आहात. नाथरायाने स्मित हास्य केलं. ठीक आहे म्हणले, बाबा तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो मी, पण मला एक गोष्ट तुला सांगायची राहिली. तू म्हणाला काय. ज्या वेळेला तू मला काल भेटायला आला होतास त्यावेळेला मी तुझा हात बघितला होता. बरं मग काय लिहिले त्यात. काय नाही म्हणले, या आठवड्यात तू मरणार आहेस, या आठवड्यात तू मरणार आहेस. असं म्हणल्याबरोबर ते मटकन खाली बसलं, गांगारलंच, हातपायच लुळ पडलं. का म्हणलं आठवड्यात मरणार आहे, संपलं. कसं बसं उठलं ना घरी निघालं. नाथराय म्हटले थांब की तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. नको म्हटलं उत्तर तुमचं. मला एक सांगा, आपल्यापैकी एखाद्याला सांगितलं की बाबा रे तू 3 दिवसात मरणार आहेस, बँकेत जाल का किती बॅलन्स आहे बघायला. माऊल्यांनो, तुम्हाला जरा समजा कळालं की आपण 3 दिवसात मरणार आहे, सोन्याचे भाव विचारायला जाल का. सोनाराच्या दुकानात कसं दिलं सोनं, का 3 दिवसानं जाणार आहे मी, घालून जाते. बोलणं कळते का. मृत्यू एकदा समजला की सगळी कनेक्टिव्हिटी तुटली. ते गांगारलेलं घरीच गेलं आणि आडवत झालं. का मरणार आहे, संपला आता. म्हटलं आपला अवतारच संपला आता. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 4 दिवस, 5 दिवस झाले, असं झालं. हो, आणि त्या मरणाच्या शय्येवर पलंगावर झोपलेलं होतं. झालं म्हणले आता मरणार मी. 6व्या दिवशी सगळ्या गावाला कळाले, हे म्हणले मरणार आहे आज संध्याकाळी. आणि सगळी गोळा झाली गावातली. दारात मातम पसरलं, गर्दी झाली, कारण मरणार आहे. आणि त्याच दिवशी नाथराय त्याच्या घरी गेले. बाहेरची गर्दी हटवत 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 आत गेले घरात, तरी पलंगावरती निपचिप पडलं होतं असं. नाथराय म्हणाले काय बाबा, कशी काय तब्येत, आतनं कसा आहेस. तो म्हणाला मेलेल्याला काय विचारताय. काय म्हणाला तो, मेलेल्याला काय विचारताय, आता कसा आहेस. मेलोय म्हणला मी. नाथराय म्हणले राजा तू मेलेला नाहीस, तू मरणार बी नाहीस, काळजी करू नकोस. हो, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या तोंडून ऐकायचं होतं मला. आतनं मेलेल्याला काय विचारतोयस, बाहेरनं कसं आहे. माझं बोलणं कळलं का. आतनं मरता आलं पाहिजे तर बाहेर आनंद ओसंडून होईल. आणि ज्या वेळेला आतनं आतल्यांची कनेक्टिव्हिटी सोडतो त्यावेळेला परमात्मा अवतार घेतो. परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण जन्माला कुठं आले, गोकुळात आले ना. कुणाकुणाच्या संबंधात आले, वसुदेवानी देवकीच्या. वसुदेवानी देवकीच्या संबंधानं भगवंत जन्माला आले. वसुदेव कोण, वसुदेव कोण, ज्ञान. देवकी कोण, भक्ती. भक्ती आणि ज्ञानाच्या संयोगाने या गोकुळामध्ये भगवंताचा वास होतो. गो म्हणजे शरीर, कुळ म्हणजे इंद्रिय. भूमिका समजून घ्या. गो म्हणजे शरीर, कुळ म्हणजे इंद्रिय. आणि या गोकुळामध्ये त्याचं अवतरण होतं, अवतार घेत नाही. तुम्ही आम्ही वाट बघत बसलोय. काय वाट बघतोय. यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मश्च तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे.
आईची शपथ घेऊन सांगतो, एवढे 2 श्लोक मला पाठ आहेत. तुम्ही म्हणाला महाराज काय संस्कृत झोडताय हो तुम्ही. नाही, 2च माहीत आहेत. का? लहानपणापासून आमच्या कानावर एवढे 2च ठोकलेत. ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येईल त्या त्या वेळेला मी अवतार घेईन, आणि ज्या ज्या वेळेला साधू संतांची निंदा होईल, हेटाळणे होईल, त्यांना त्रास होईल, त्या त्या वेळेला मी अवतार घेईन. खरं आहे का हे खरं आहे का? हे बघा, आपण तर्कानं जाऊ, प्रॅक्टिकल जाऊ. हो, उगीच अंधश्रद्धेत पडायचं नाही. आपण प्रॅक्टिकल जाऊ. हे किती 1000 वर्षापूर्वी लिहिले? यदा यदा ही धर्मस्य किती 1000 वर्षापूर्वी लिहिले हे? 5000 वर्षापूर्वी. बरोबर आहे ना? 5000 वर्षापूर्वी लिहिले यदा यदा ही धर्मस्य. आता 5000 वर्षापूर्वी ज्या अर्थी लिहिले त्या अर्थी घडत असावं का नाही? धर्मावर संकट आलेलं असावं, साधू संतांची निंदा हेटाळणी होत असावी की नाही? 7,000 वर्षापूर्वी चायना देशामध्ये एक पुस्तक निर्माण झालं. 7,000 वर्षापूर्वीच, आणि ते आत्ता परवा सापडलं. ते 7,000 वर्षापूर्वीच्या पुस्तकामध्ये काय लिहिलं होतं माहिती आहे का? चोरी करणं पाप आहे, लबाडी करणं पाप आहे, स्त्रियांकडे वाईट नजरेनं पाहणं पाप आहे, बलात्कार करणं पाप आहे, व्याभिचार करणं पाप आहे, भ्रष्टाचार करणं पाप आहे. हे कधी लिहिलं होतं? 7,000 वर्षापूर्वी. ज्या अर्थी 7,000 वर्षापूर्वी लिहिलं होतं त्या अर्थी त्यावेळेला हे घडत असावं ना, म्हणून तर लिहिलं. पाप आहे. 7,000 वर्षापूर्वी घडत होतं, आता घडत नाही का? घडतंय. आणि पुढं घडणार नाही का? घडणार आहे. मग तो अवतार कधी घेणार? आम्ही वाट बघत बसलोय. आत्ता अवतार घेईल, मग अवतार घेईल का? आमच्या धर्मावर संकट आले. कसे संकट आले धर्मावर? आणि धर्म कसला? धर्माची व्याख्या काय? धर्म म्हणजे काय माहित आहे? तुमच्या आमच्या दृष्टीनं धर्म म्हणजे एक विशिष्ट रंग आहे. तुमच्या आमच्या दृष्टीने धर्म म्हणजे एक विशिष्ट रंग आहे. भगवा रंग, हिरवा रंग, निळा रंग, पांढरा रंग, आणि त्या रंगात आम्ही धर्माला वाटून टाकलं. धर्म म्हणजे जाळपोळ, धर्म म्हणजे लुटालूट, धर्म म्हणजे मारामारी, धर्म म्हणजे रक्तरंजितपणा, धर्म म्हणजे आग लावणे, पेटवा करणे, दंगल, खून, मारामारी, याला आम्ही नाव दिलं धर्म. हा जर धर्म असेल, आणि या धर्माच्या रक्षणासाठी जर देवाला अवतार घ्यावं लागत असेल तर देवाला अवतारच घेऊ नये. कारण भगवंताच्या दृष्टीने धर्म काय आहे? आणि मी नेहमी परखडपणे सांगत असतो, धर्मासाठी जर, धर्माच्या रक्षणासाठी जर देवाला अवतार घ्यावं लागत असेल तर तो धर्म कसला धर्म आला तो? आणखीन एक धर्माची व्याख्या सांगू का? माझ्या दृष्टीनं फार अवघड सांगत बसत नाही. मला जे आवडते ते दुसऱ्याला देणं या नाव धर्म. मला काय आवडतं? प्रेम आवडतं. मला काय आवडतं? दया आवडते. मला काय आवडतं? सांत्वन आवडते. मला काय आवडतो? आधार दिलेला आवडतो. मला काय आवडतं? भूक लागली की सत्करूवर भाकरी देणारा आवडतो. मला काय आवडतं? तहान लागली की तांब्याभर पाणी देणारा, हो, पाठीवरून हात फिरवणारा, प्रसंगी संकटात मदत करणारा, हो, जो कोणी आहे. लक्षात आलं का? हे ज्याला ज्याला आवडतं ते दुसऱ्याला देणं याला धर्म म्हणतात. ह्याच्याकडे धर्माची व्याख्याच होऊ शकत नाही. आणि गोष्ट सांगू, धर्म हा या सृष्टीचा स्थायी भाव आहे, मूळ भाव आहे. धर्माचं दुसरं नाव आहे प्रेम, प्रेमाचं दुसरं नाव आहे धर्म. ह्याच्यापलीकडे धर्म नाही. सृष्टीचा स्थायी भाव आहे. सृष्टीचा स्थायी भाव काय आहे? पृथ्वी भूते व्हावी, पृथ्वीनं या जीवांचा भार सांभाळावा, भार व्हावा, हा पृथ्वीचा धर्म आहे. समुद्र मर्यादानं ओलांडावी, समुद्रानं आपल्या मर्यादेत राहावं, मर्यादा ओलांडू नये, हा त्याचा धर्म आहे.
पर्वते बैसकेनं सांडावी, पर्वताने आपली जागा सोडू नये, हा त्याचा धर्म आहे. आणि पसायदाना म्हणजे ज्ञानोबारांनी इतकं सुंदर सांगताना सांगितले, भगवंता या जीवाला जे वांछेल तो त्याला हो प्राणीजात. ज्याला ज्याला जे पाहिजे ते दे, पण कधी दे? मेख मारून ठेवली ज्ञानेश्वरांनी. कधी दे? आधी विश्व स्वधर्म सूर्य पाहो. सूर्य जसा आपला धर्म सांभाळून कार्यभाग करतो तसे या जीवानं करू दे. सूर्य काय करतोय? उगवतोय, मावळतोय. जैसे उदय असताच्या प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यता जाणे कर्मीची असता. जैसे उदय असताचे प्रमाणे म्हणजे काय? उगवतोय आणि मावळतोय, पण उगवणं मावळणं जरी तो करत असला तरी सुद्धा हो त्याच्यामध्ये नैष्कर्म्यता आहे, निष्काम आहे. निष्कामपणाने तो कर्म करतोय. त्याच्या उगवण्यानं सृष्टी प्रफुल्लित होते. त्याच्या उगवण्यानं हरित क्रांती होते. त्याच्या उगवण्यानं पशुपक्षी घरट्यातून बाहेर पडतात. त्याच्या उगवण्यानं गाई गुरे गोठ्यातून बाहेर पडतात. त्याच्या उगवण्यानं हो ही सर्व माणसं घरातून बाहेर पडतात, शेतीला जातात, उद्योगाला जातात, नोकरीला जातात, व्यवसायाला जातात. त्याच्या साक्षीनं सगळं कर्म घडत असतं. ज्यावेळेला तो मावळतो सगळे पशुपक्षी घरट्यात येतात, गुरेढोरे गोठ्यात येतात, माणसं घरी येतात, दिवे लावतात, नाही का? हो, 2 घास खातात, पुन्हा विश्रांती घेतात. तू विश्रांती घेतो त्याच वेळेला आपण विश्रांती घेत असतो. सूर्याचे केवढे उपकार आहेत. जे पाणी पितोय ना आम्ही ते सूर्याचेच उपकार आहेत. आता तुम्ही म्हणाल सूर्याचा आणि पाण्याचा काय संबंध? अगदी जवळचा संबंध आहे. मी सूर्याचे निवेशे तपे ते शोषे, पुन्हा इंद्र होऊन वर्षे जेवा लागे. ज्यावेळेला प्रखर उन्हानं समुद्र तापतो, त्या समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ ढग रूपानं पुन्हा आपल्या सृष्टीवर येऊन बरसते, पाऊस पडतो आणि मग आपण पाणी पितो का नाही? कुणाची कृपा आहे? एवढं राहू द्या, ज्या पृथ्वी तलावरती तुम्ही मी राहिलोय, ज्या पृथ्वीवरती तुम्ही मी राहिलोय, ते पृथ्वीचा जो अंश आहे, सूर्याच्या पोटातूनच ही पृथ्वी बाहेर आली. सूर्याचाच एक तुकडा आहे पृथ्वी म्हणजे, त्याच्यातूनच बाहेर पडलेला पृथ्वी म्हणजे तुकडाही एक, आणि त्याच्यावरती तुम्ही मी राहतोय. म्हणजे सगळे उपकार आहेत ते सूर्याचे आहेत. पण एवढं असून देखील सूर्य मात्र अभिमानानं कधी म्हणला नाही एवढं केलंय सगळं 2 दिवस रजा टाकतो. टाकली का रजा त्यानं? आणि चुकून जर सूर्यानं रजा टाकली तर बघा किती वर्ष झालं सूर्य आपलं कार्यभाग सांभाळतोय. 1 मिनिटाचा उशीर नाही, 1 सेकंदाचा उशीर नाही. आम्हाला शासकीय नोकरी मिळाली की आम्हाला वाटतं आम्हीच राज. 11ची ड्युटी असली की 12-1ला जाते, 5ला सुटली मिळाली की 4लाच घरातून त्या ड्युटीवरनं बाहेर पडते. का? कोण काय करते? आपलं कौशल्यपूर्ण कर्म हाच खरा योग आहे. आणि जसा सूर्य आपला योग सांभाळतो, आपला धर्म सांभाळतो, त्या पद्धतीने या जीवसृष्टीतल्या प्रत्येक जीवानं तो धर्म सांभाळावा. मग भगवंता जो जे वांछेल तो त्याला हो प्राणीजात. उगीच नाही. आम्ही ज्ञानोबारांची तेवढीच ओळ लक्षात ठेवली, कुठली? जो जे वांछेल तो त्याला हो, असं मिळणार आहे. आणि जर असं मिळत असतं तर भगवंताने अर्जुनाला सांगितलं असतं, अर्जुना युद्धभूमीच्या कोपऱ्यावरती समाधी लावून बस, लागल ते तुला पुरवतो. युद्ध कर म्हणले नसते ते, पण युद्ध का कर? कर्मण्येव अधिकार असते मा फले शुकदांचन. कर्माचा अधिकार फक्त मनुष्य देहाला आहे, आणि त्यानं तो कर्म केलंच पाहिजे. आणि ते बी कसं? निष्कामपणे. जैसे नैष्कर्म्यता जाणे कर्मीची असता. आणि अशा पद्धतीनं जो धर्म सांभाळतो त्याला त्या धर्मासाठी देवाला अवतार घ्यावा लागत नाही. का? तो सक्षम होतो जीव. विठाल हो,
साधूंचा छळ झाला की मी अवतार घेईन, नाही. साधूसाठी जर देवाला अवतार घ्यावा लागत असेल तर त्या साधूच्या साधुत्वाला काय अर्थ आहे? साधूचं साधुत्व काय माहिती आहे का? या अंतःकरणामध्ये परमात्म्याची जागृती होणं, या अंतःकरणामध्ये परमात्म्याचा जन्म होणं, तो खरा साधू. झोळ घेऊन फिरणारा, दारोदार हिंडणारा तो साधू नाही होऊ शकत. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण पार्था, तो संन्याशी जाण निरंतर. आतली सुरुवातीला झाला विषय, आतली कनेक्टिव्हिटी तुटली की परमात्मा अवतार घेतो, आणि ज्या देहात परमात्मा अवतार घेतो तो देह म्हणजे साधू. कळलं का? मग अवतार घेईल का? वाट बघाल का? तुम्ही बोर झालाय का? झोपली का काय? अर्धी बहुतेक अर्ध्यावर मागं झोपली. अरे 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 अवघड झालं. का बरं असं? कोण कोण झोपले? हात वर करा. आध्यात्मिक कीर्तनात झोप येतेच, कारण आमच्या कानावर कृष्णाच्या बाललीला पडल्यात, नाही का? बायकांचे कपडे ओढणारा, बायकांचे कपडे घेऊन झाडावर बसणारा, नग्न अवस्थेतून मला येऊन भेट म्हणणारा, नाही का? नवरा बायकोच्या अंतरुणात मुंगूस सोडणारा, माठ फोडणारा, नाही का? लोण्या खाणारा, एवढ्या खोड्या करणारा देव आम्ही काल्याच्या कीर्तनात मांडत असतो. खरं सांगा, ह्याच्या आधी हा विषय ऐकलाय का? काल्याच्या कीर्तनात ऐकलंय? आम्हाला खोड्या करणारा कृष्ण दिसतो, बायकांचे कपडे झाडावर घेऊन बसणारा कृष्ण आम्ही मांडतो, पण खरा कृष्ण कोण मांडायलाच तयार नाही हो. आम्हाला खरा कृष्ण मांडता येईना, आम्हाला त्यात दृष्टांत पाठीमागचा सिद्धांत सांगता येईना, अध्यात्म काय ते सांगता येईना. म्हणून इतर धर्मी आमच्या धर्माला नावं ठेवायला लागली. कसला म्हणले का देव ह्यांचा? बायकांचे कपडे घेऊन झाडावर बसतो, असला देव असतो का कुठं? दोष त्यांचा नाही, दोष आमचा आहे. का? आम्हाला पटवून सांगता येत नाही. खोड्या करणारा फक्त कृष्ण आम्ही मांडला, बाललीलाच त्याच्या मांडल्या आम्ही, आणि काय कीर्तनकारांचा कृष्ण अजून मोठा झालाच नाही. माझं बोलणं कळतंय का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी अतिशोक्ती सांगत नाही. भगवंताचं वर्णन करण्यासाठी किमान भगवंताचा एक अंश तरी आपल्या जवळ पाहिजे, तरच त्याचं वर्णन होईल. एक अंश म्हणतो मी, पूर्ण परब्रह्म होऊ शकत नाही कोण. पण किंबहुना त्याची ओळख तरी पाहिजे, त्याची जाणीव तरी झाली पाहिजे. कोण कृष्ण आहे हे शोधता शोधता तो जीव कृष्णरूप झाला पाहिजे. देव पहावाय असे गेलो तेथे देवाची होणे ठेवलो. आम्ही कृष्ण मांडायला जातो, पण कृष्णाचा आमचा पत्ताच नाही. हसवण्यासाठी त्या कृष्णाला मी बदनाम केला. आणि खरं सांगू, कृष्ण कळाला नाही म्हणून आम्ही तमासगीर झालो. कृष्णाला तमाशात मांडला, गवळणीला अडवणारा, त्यांचा माठ फोडणारा, हेच आम्ही तमाशाच्या गणगवळणी दाखवायला लागलो. का? त्याच्या पुढे आम्हाला कृष्णच कळेना. आणि कृष्ण न कळल्यामुळं जे कृष्णाला ओळखत नाही ते तमासगीर आहेत, आणि जे कृष्णाला ओळखलं ना ते खरे संत आहेत. लक्षात ठेवा. आणि कृष्णाला अवगत करणं, त्याला प्राप्त करणं किंवा त्याला समजून घेणं एवढं सोपं नाही. एकूण अवतार किती आहेत? 2 अवतार महत्वाचे आहेत. कोणकोणते सांगा बरोबर? राम आणि कृष्ण, हे 2 अवतार महत्वाचे आहेत. राम समजेल, कृष्ण समजणार नाही. रामचरित्र लक्षात येईल, कृष्ण लीला करणार नाही. रामाचं चरित्र आहे, कृष्णाची लीला आहे. लीला कळत नाही, चरित्र लक्षात येतं. मी नेहमी सांगत असतो, राम एक छोटासा एकरा. विठाल 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 राम म्हणजे एका एकरातला बाग आहे. त्या बागेत आपण जाऊ शकतो, झाडांना फुलांना स्पर्श करू शकतो, डोळ्यानं बघू शकतो, नाही का, अनुभवू शकतो. हे रामाचं चरित्र आहे.
कृष्ण म्हणजे अथांग जंगल आहे, ज्या जंगलाचा थांग पत्ताच लागलेला नाही असं जंगल म्हणजे भगवान श्रीकृष्ण. एकदा जंगलात गेला की परत येणं नाही, म्हणून कृष्णाच्या लीला आहेत. अरे कृष्ण कळलं एवढं सोपं नाहीच आहे. कृष्ण भेटणं अजिबात सोपं नाही आहे. तर मग काय करावं लागतं? कृष्ण अनुभवावा लागतो. परिपूर्ण अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. आणि त्याला कळणं, लक्षात आलं का, तो बघणं किंवा तो जन्म घेणं म्हणजे आमच्याजवळ सतर्कता पाहिजे. आणि मी नेहमी सांगत असतो, आध्यात्मिक कीर्तनात झोप येते, कारण आध्यात्मिक कीर्तनात देवाचा जन्म होतो. लक्षात आलं का? आणि देवाचा जिथं जन्म होतो तिथं झोप येतेच. म्हणून म्हणलं अर्ध्याहून पलीकडे झोपलीत बऱ्यापैकी. कंसानं वसुदेवानी देवकीला बंदी शाळेत बंद केलं. बंदी शाळेत बंद केलं आणि त्यांच्या पोटी जे संतान होईल ते मला कळवा आणि त्यांच्यावर निगराणी ठेवण्यासाठी म्हणून कंसानं काय केलं माहिती का? राक्षसांची नेमणूक केली. बरीच राक्षस होती. मूल झालं की मला कळवा. यशोदा आणि देवकी आणि वसुदेवाच्या पोटी पहिलं मूल झालं, सगळी राक्षस पळाली. का? कंसानं सांगितलंच होतं, मो मांगे इनाम, जो मला पहिल्यांदा सांगेल त्याला. सगळी राक्षस पळाली आणि सगळ्यांनी एकदम सांगितलं, कंसा झालंय. कंस आला, त्या बालकाच्या पायाला धरलं, गार 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 फिरवलं, शिळेवर आपटून मारून टाकलं. दुसरे होईपर्यंत सगळे राक्षस जागी. दुसरं कळालं झालेलं, कंस आला, त्याही पोराच्या पायाला धरलं, गार गार फिरून आपटून मारून टाकलं. तिसरा होईपर्यंत सगळी राक्षस जागी. अशी 6 होईपर्यंत सगळी राक्षस जागी. 7वं गुप्त झालं. 8व्या वेळेला देव जन्माला आले आणि सगळी राक्षस झोपली. कळलं का नाही? आध्यात्मिक कीर्तनात देव जन्माला येतो त्यावेळेला झोपतं कोण? कोण झोपतं? हाय का? ते बी म्हणायला तयार नाहीत. झोपू नका, सतर्क करा. आणि माझ्या कीर्तनात खरंच सांगू की माझ्या कीर्तनात सासू सून नसते, माझ्या कीर्तनात बेवड्याच्या गोष्टी नसतात, माझ्या कीर्तनात व्हॉट्सअपचे जोक नसतात. त्यामुळं मला एकदाच बोलवतात, परत बोलवत नाहीत. कारण अलीकडं ह्या कीर्तनाची जागा ह्या सगळ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं आम्हाला काय झालंय, कीर्तन पचेना. त्याच्या पाठीमागचं कारण एक आहे. आम्ही या कीर्तनाच्या व्यासपीठावरून विनोद का मांडायला लागलो माहिती आहे का? का विनोद मांडायला लागलो? तुमची निवड बदलली, तुमची चव बदलली. तुमची चव बदलल्यामुळं लक्षात आलं का, वेगवेगळे टेस्ट घ्यायची सवय लागली तुम्हाला. कारण आयोजकच आम्हाला सांगत असतात, महाराज लय खोलात जाऊ नका. का? उद्या माणसं याची नाहीत, उद्या श्रोता याचा नाही. श्रोता गोळा करण्यासाठी आम्ही कॉमेडियन बोलवतो, हे आमचं दुर्दैव आहे. ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी संपली, तुकोबाची गाथा संपली, नाथांचा भागवत संपला, समर्थांचा दासबोध संपला, सगळं साहित्य संपलं. म्हणून आम्ही व्हॉट्सअपचे जोक आणायला सुरुवात केली. काय वाटत असेल त्यांना? चव बदलली तुमची. बुफे पद्धत झाली, बुफे पद्धत. ज्याला जे जे पाहिजे ते घ्या. सगळेच पदार्थ असतात टेबलवरती मांडलेले. हो, पण आवडता मेनू असतो ना, तो लवकर संपतो. तिथं गर्दी जास्त होते आवडत्या मेनूच्या ठिकाणी. बरोबर आहे का नाही?
मग तुमचं आवडतं मेनू कुठल्या कीर्तनातला? विनोद. म्हणून आम्ही विनोदाच्या ठिकाणी गर्दी करतो, आध्यात्मिक कीर्तनाच्या ठिकाणी आम्ही गर्दी करत नाही. का? आमची आवड संपली, आमची चव बदलली. दोष कुणाचा आहे हे प्रत्येकाने ठरवा. असो. यशोदेच्या पोटी मूल जन्माला आलं असं कळालं कंसाला. यशोदे ठिकाणीच भगवान श्रीकृष्ण होते. जन्माला कितवे दिवशी आले? तीत काय आहे भगवंताच्या जन्माची, कृष्णाच्या जन्माची? अष्टमी. कृष्णाष्टमी ना. अष्टमीला देव जन्माला आले. फक्त तीत लक्षात ठेवा. देव जन्माला येऊन 6 दिवस झाले. यशोदेच्या ठिकाणी ते वाढत होतं मूल. कंसानं पण मांडला, सगळी मारलीत, पण एक शिल्लक काय म्हणले? त्याला जो कोणी मारील त्याला मुमांगी इनाम. सगळ्यांनी हात वर केला, सगळ्यांनीच. त्यात आणखीन एकीने हात वर केला. तिचं नाव काय आहे? पुतणा. माहित आहे तुम्हाला? मला कशाला बोलवले? सगळी कथा माहित आहे. पुतणीने हात वर केला, मी मारते. तिनं सुंदर देखणं रूप धारण केलं. आपल्या स्तनाला विष लावलं. तिनं स्तनाला विष लावलं, सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि यशोदेच्या घरी गेली. आणि नाटकी आवाजामध्ये यशोदेला म्हणले, यशोदा मैया, मैत्रिणीला विसरलीस? असं कुठं असतं का बाई? जा बाई, आम्ही बोलणार ना तुझ्याबरोबर. यशोदा म्हणले, काय झालं? अगं मूल जन्माला आलं, मला सांगितलं बी नाहीस. आता यशोदा राणी, तिच्या हजारो मैत्रिणी. ते म्हणले, असेल एखादी. का आली होतीस? काय नाही म्हणलं, तुझ्या मुलाला बघायला आले मी. यशोदा म्हणाली, जा शेजगारात झोपले बघ पाळण्यात. ती पुतणा आतमध्ये गेली, पाळण्यावरचं कापड काढलं, आणि क्रूर नजरेनं, तुला आम्ही मारायला आले, अशा दुष्ट नजरेनं देवाकडे तिनं पाहिलं. 6 दिवसाचं ते बालक पुतणीकडे बघून हसायला लागलं. तू मला मारायला आलीस? या सृष्टीतलं जो जीव जन्माला येतो तो येताना रडत येतो. एकच व्यक्तिमत्व असं आहे की जे हसत आले, त्याचं नाव आहे भगवान श्रीकृष्ण. समजून घ्या. ते हसत आले हे प्रतीक आहे. मुळातच जन्माला आले प्रतिकूल परिस्थितीमध्ये. कुठे जन्माला आले? बंदीशाळेत. 6व्या दिवशी पुतणा मारायला आली. संकटच, पहिल्यापासून संकटच. पण प्रत्येक संकटाला भगवान श्रीकृष्ण या तत्वानं हसत हसत समोर गेलेले आहेत. ते तत्व काय सांगतं माहित आहे? प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीमध्ये, प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला हसत हसत सामोरं गेलं तर ती परिस्थिती निवळते. हे ते तत्व सांगून जातं, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही रडत आलो. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. कृष्ण तत्व सांगताना सांगितलं. आम्ही जन्माला तर रडत येतो का नाही? हसत कोण आलाय का? आणि चुकून हॉस्पिटलमध्ये एखादं बाळ हसत आलं हा 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 करत, काय होईल? नर्स पळून जातील, ती जातील ना, आई बी पळून जाईल. हे काय बाई आली पिढा? का तत्वात बसत नाही? नाही का? हसत कोण येईल? आम्ही रडतच येतो का? आम्हाला माहित आहे आम्ही आलोय कशाला. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. दुःखाला दुःख भोगण्यासाठी जन्माला येतोय हे आम्हाला माहित आहे, म्हणून आम्ही रडतोय. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतंय?
प्रतिकूल परिस्थितीला मात करण्यासाठी स्मित हास्य अखंड ठेवा आणि हसत हसत त्याला सामोरे जा. पुतणे, तू मला मारायला आलीस आणि ते बी विष घालून मला मारणार तू? अगं पुतणे, विष कोणी निर्माण केले माहित आहे का तुला? समुद्र मंथन झालं त्यावेळेला 14 रत्न बाहेर आली. ब्रह्मानं सरस्वती घेतली, विष्णू लक्ष्मी घेतली, अमृत देवाने घेतलं, मदिर कुणी घेतलं? मदिर म्हणजे काय? मदिर म्हणजे काय? मदिर माहित नाही? दारू माहित आहे का? मदिर म्हणजे दारू. ते कुणी घेतलं माहित आहे तुम्हाला? कुणी घेतलं ते? राक्षसानी. हे बघा, त्याच्या पाठीमागे सिद्धांत लपला आहे. काय सिद्धांत आहे? दारू कोणाची आहे? त्या काळची राक्षस जरा काळी कुट्ट होती, अकराळ विक्राळ होती, जाडजूड होती, नाही का? आणि त्यावेळेला मिळायची बी गाडी घेतनं दारू. दारू तीच आणि राक्षस बी तीच. फरक काय पडलाय? ती राक्षस सुटाबुटात आली आणि ती दारू चपटीत आली. दारू ही राक्षसांच्याच वाटणीची आहे, हा सिद्धांत त्याच्या पाठीमाग. सगळ्यांनी सगळं जे जे पाहिजे ते आवडतं ते घेतलं, विष निर्माण झालं, म्हणजे विष जन्माला आलं. हे घ्यायचं कोणी? पुतणे, महादेवासारखा श्रेष्ठ देव सुद्धा ज्या विषापायी तांडव करू लागला, ज्या विषानं त्याचं हाल केलं, ज्या विषानं सळोकीपळो केलं, ते विष पचवण्यासाठी अनेक पर्याय त्या महादेवाने केले. अनेक पर्याय. हो, चंद्राला बोलवलं का? शीतल आहे म्हणून. वासुकीला बोलवलं सर्पाला का? गळ्याभोवती वेटळ्या घालून ती जर थांबली तर दाह शांत होईल का? शीतल आहे म्हणून. सर्प थंड असतो. चंद्राला आज्ञा दिली, चंद्र शीतल आहे. गंगेला आज्ञा दिली, गंगा शीतल आहे. स्मशानाची राख अंगाला फसली, सगळे पर्याय केले, पण दाह शांत झाला का? तांडव करायला लागले महादेव इकडनं तिकडनं. दाह शांत झाला का? नाही झाला. पुतणे, ज्या विष एवढ्या विषानं त्याचे हाल केले ना, ते विष मी निर्माण केले. मग तो दाह थांबला कधी त्या महादेवाचा? कधी थांबला दाह? ज्यावेळेला माझंच चिंतन सुरू केलं त्याच वेळेला तो दाह थांबला. हे भगवंता, हे विष निर्माण करते, ही सृष्टी निर्माण करते परमात्म्या, माझा दाह थांबव रे बाबा. मी तुला शरण आलो, आनंद तुला मी शरण आलो. ज्यावेळेला महादेव हारले, हो, लीन झाले, अनन्यतेनं भगवंताला शरण गेले, त्याच वेळेला त्यांचा दाह थांबला. आणि ज्यावेळेला दाह थांबला तेव्हापासून त्याने तांडवच करायचं बंद केलं. का? त्यांनी दाह क्षमवण्याची त्यांना मंत्र मिळाला. तो मंत्र कुठला? अजपाजप. अहंकार नावाचा दाह शांत कधी होतो? अजपाजप साधनेनं. माझं चिंतन सुरू केलं तेव्हापासून आम्ही जयघोष सुरू केला. हर हर ए मोठं समजणाऱ्या, हार असा त्याचा अर्थ आहे. अलग लक्षात. पुतणे, ते विष मी निर्माण केले आणि जोपर्यंत मला शरण येत नाही तोपर्यंत महादेवाचा तो दाह शांत झाला नाही. आणि तू मला मारायला आलीस विष घेऊन? बरं असू दे, हरकत नाही, चल. मग काय केलं पुतळेनं? क्रूरतेनं भगवंताला उचललं, आपल्या स्तनाला लावलं. भगवंतानी हसत हसत विष प्राशन केलं स्तनाचं. विष संपवलं, दूध ओढायला सुरुवात केली. स्तनातलं दूध संपवलं, रक्त ओढायला सुरुवात केली. चरा 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 चरा. रक्त ओढत असताना हळूहळू पंच प्राण ओढायला लागले. प्राण अपान व्यान उदान समान ओढायला लागले. मग मात्र पुत्रणा देवाला दूर ढकलू लागली. चिकटले कोण? मोठ्यानं बोला. चिकटले कोण? देव. देवाच्या विरोधात काय करायला गेलो, देव एकदा जर चिकटला ना 7.5च्या रूपानं, तो सुटत नाही. 7.5चा अवतार कोण घेतो? तोच घेतो, पण कधी? त्याच्या विरोधात गेल्यावर. माझं बोलणं कळलं का?
रावण सुद्धा देवाच्याच विरोधात गेला, भक्तीच पळवून नेली. सीता म्हणजे भक्ती. त्यालाही वाटलं मी बी भक्ती नांदवणार, मला का जमना हवे. 10 लाखाची देणगी दिली, भक्तीनं नांदलंच पाहिजे. रावण कोण होता? लंकाधीश, श्रीमंत नाही का, 14 चौघडाचं राज्य असलेला. त्यालाही वाटलं आपण पैशाची जोर भक्ती नांदवू. नांदली का? मरावं लागलं, देवाच्या हातूनच मरावं लागलं. पुतना सुद्धा म्हणले मी संपवते त्याला, मरावं लागलं. शेवटी प्राण काढून घेतला आणि मुक्ती दिली. बरं आणखीन एक गोष्ट सांगतो, देव कधीच मारत नाही, देव मुक्ती देतो. मुक्ती का दिली यांना? रावणाला मुक्ती दिली, पुतळेला मुक्ती दिली का? या नात्या संबंधानं देवाशी संपर्क आला. माझं बोलणं कळते का? आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगू. मी कृष्णापेक्षा पुतळेला मानतो, मी रामापेक्षा रावणाला मानतो. का माहिती आहे का? ह्याने त्यांच्या आयुष्यामध्ये वैर जो निवडला तो आपल्यापेक्षा बलाढ्य निवडला. मला बोलणं कळते का? आपल्यापेक्षा बलाढ्य निवडला वैरी. म्हणून तुम्हाला सांगतो, लेच्या पेच्या वैऱ्याबरोबर शत्रुत्व करायचं नाही. वैरी निवडताना बलाढ्य निवडायचा. जरी हारलो तर नाव निघतं. जेव्हा जेव्हा रामाचं नाव निघेल त्याच वेळेला रावणाचं नाव निघणार आहे. ज्या वेळेला कृष्णाचं नाव निघेल त्याच वेळेला पुतण्याचं नाव निघणार आहे. का? ही लढलीत मोठ्या वैऱ्याबरोबर. कुत्र्याचं आणि वाघाचं जोरात भांडण लागलं. कुत्र्याचं आणि वाघाचं जोरात भांडण लागलं. कुत्रे बी ऐकना हो, कडाक्याचं भांडण. हारणार आहे कोण सांगा बरं ह्यात? मोठ्यानं बोला. कुत्रा हारणार आहे, पण नाव कोणाचं निघणार आहे? त्याचंच. का? लढलेल्या का वाघाबरोबर? अर्थ कळला का? हो. असो, हळूहळू हळूहळू भगवंत मोठे झाले, 5-7 वर्षाचे झाले. गाऱ्हाणी वाढल्या, गाऱ्हाणी वाढल्या. बाई म्हणले माझं लोणी खातोय देव. म्हणले काय करावं बाई, आता देवाचं अवघड झालं सगळं. हो. ह्या गवळणीची चर्चा चालू होती आणि एक नवीन लग्न झालेली गवळण तिथं आली. मी शॉर्टकट सांगतो बरं का. कारण प्रत्येक दृष्टांतातनं मला सिद्धांत सांगायचा आहे. गवळणीची तक्रारी वाढल्या देवाबद्दलच्या. माझा माठ फोडला, माझं लोणी खाल्लं, माझं हे केलं ते केलं. बाई कृष्णानं वैताग आणला, आता करावं काय? नुकतेच लग्न होऊन आलेली एक गवळण आली होती, उंच होती, देखणी होती नाही का. हो. आणि ती चर्चा ऐकत होती. मधीच चर्चेत घुसली. कसला ग कृष्ण आहे म्हणले त्यो, बघते जगदा, भेटू दे मला, कानच धरते. ही म्हणली कुठं? गवळणींच्याकडं. कळलं कुणाला? देवाला. देवाला कळलं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही ज्या वेळेला मनातल्या मनात म्हणतो का नाही, आपण मनातल्या मनात पाप केले, कुणाला कळते? ज्या अर्थी तुला कळले त्या अर्थी ते देवाला पोचले. माझं बोलणं कळलं का? ज्या अर्थी तुला कळले त्या अर्थी ते देवाला पोचलेलं आहे. अजाणतेपणानं जर पाप घडलं तुला जर कळलं ना तर ते देवापर्यंत पोचतच नाही. त्यामुळं पापाच्या दुःखाला आपण कारणीभूत राहत नाही. पण आम्ही जाणून बुजून ज्या वेळेला हो कर्म करतो, पापकर्म, आणि आम्हाला माहीत होतं की हे पापकर्म आहे, ॲटोमॅटिकली त्याला कळतं ते पापकर्म आहे. कारण द्रौपदी ज्या वेळेला सज्जामध्ये केस विंचरत बाहेर उभी होती, सकाळ सकाळी कर्णाचा रथ फोपाटा उडवत गेला. कर्णाला पाहून ती मोहित झाली द्रौपदी आणि हळूच मला संकल्प केला, 5 पांडवाबरोबर हा 6वा असता तर काय फरक पडला असता. कुठं म्हणली ती? मनात म्हणली का चौकात म्हणली? मनात म्हणली. कळलं कुणाला? देवाला. मग ते जांभळाचा दृष्टांत प्रत्येकाला माहीत आहे, सांगत बसलो वेळ जाईल. तसं हिनं संकल्प केला, कानच धरते. देवाला कळलं. देव म्हणला तुझी खोड मोडतो. या प्रसंगावरती सद्गुरू जनार्दन महाराजांचं गोड गीत आहे एक. यमुना तीरी
वाजवी बासुरी नंदाचा अवखळ हरी गबाई नंदाचा अवखळ हरी गबाई नंदाचा अवखळ हरी गबाई नंदाचा अवखळ हरी गबाई नंदाचा अवखळ हाय गबाई नंदाचा अवखळ हरी गबाई नंदाचा अवखळ हरी गबाई नंदाचा अवखळ हरी यमुना तीरी वाजवी बासुरी यमुना तीरी वाजवी बासुरी नंदाचा अवखळ हरी गबाई नंदाचा अवखळ हरी गबाई नंदाचा अवखळ हरी गबाई नंदाचा अवखळ हरी बाई नंदाचा अवखळ हरी गबाई नंदाचा अवखळ हरी आणाया गेले पाण्याचा माठ बंध केला विश्राम घाट गेले पाण्याचा माठ बंद केला कंस किल्ल्याची बाई याने कंस किल्ल्याची बाई याने तोडियली पायरी गबाई नंदाचा अवखळ है गबाई नंदाचा अवखळ गबाई नंदाचा अवखळ है गबाई नंदाचा अवखळ हरी गबाई नंदाचा अवखळ गबाई नंदाचा अवखळ हरी पती पत्नीच्या निवासस्थानी झोपेमध्ये दाढी वेणी पती पत्नीच्या निवासस्थानी दाढी वेणी पती पत्नीच्या निवासस्थानी झोपेमध्ये दाढी वेणी पती पत्नीच्या निवासस्थानी झोपेमध्ये दाढी वेणी बांधून बाई या कान्हाने बांधून बाई या कान्हाने केली ग मस्करी बाई नंदाचा अवखळ है गबाई नंदाचा अवखळ है गबाई नंदाचा अवखळ हरी नंदाचा अवखळ हरी गबाई नंदाचा अवखळ हरी गबाई नंदाचा अवखळ यमुना तिरी वाजवी बासुरी नंदाचा अवखळ हरी. आणि त्यामध्ये सद्गुरू जनार्दन महाराजांनी इतका गोड दृष्टांत सांगितलं. त्यामध्ये पती पत्नीच्या निवासस्थानी झोपेमध्ये दाढी वेणी बांधून बाई या कान्हाने केली ग मस्करी बाई नंदाचा अवखळ हरी. किती सुंदर आहे. ज्या गवळणीनं गवळणीमध्ये म्हटली होती की याचा कान धरते आणि त्याला जाब विचारते, कसा लोणी खातोच विचारते. देवाने काय केलं माहिती आहे का? एके रात्री मुंगूस घेतलं आणि ज्या गवळणीनं खोड काढली होती त्याच गवळणीच्या घरी गेले. पती पत्नी झोपले होते दोघं जण. मुंगसाला जरा बाजूला ठेवलं शांत करून. अंथरुणात गेले. त्याच्या दाढीची गवळ्याच्या आणि गवळणीच्या वेणीची मारली गाठ आणि घेतलं मुंगूस दोघांच्या मध्ये दिलं सोडून. आता ते मुंगूस आहे हो का त्या समाधी लावून बसणार आहे? ते गवळ्याच्या काकुटी जायचं उळू करायचं. गवळी म्हणायचं अगं गप की तुला काय कळतं का? तिथनं ती जायचं ना गवळणीच्या काकुटीत उळू करायचं. ती म्हणायची अहो ग बसा की झोपू द्या की कळत नाही हो तुम्हाला. ह्या दोघांच्या झटापटीत ह्याच्या दाढीला बसला हे सडा. अगं गप की दाढी कशाला वडतेस? ती म्हणली मी कुठं वडते, तुम्हीच माझी वेणी वडताय. हे काहीच कळलं नाही एकमेकाचं कोणाला.
दोघं उठून बसली, बघतायत तर अंधारात दाढीची आणि विणीची गाठ. उठली, स्वयंपाकघरात गेली, दिवा लावला, बघतो तर दाढीची आणि विणीची गाठ पडली. आता गाठ पडली, ती लागली सोडवायला. दोघं बी गाठ सोडवायला लागली. मारली आहे कुणी? मोठ्यानं बोला. देवानं मारले. सुटेल का? आम्ही सोडवायला निघालोय. ती गाठ कशाची आहे? प्रारब्धाची. कशाची गाठ आहे ती? प्रारब्धाची गाठ आम्ही सोडवायला जातो आमच्या प्रयत्नानं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रारब्ध कुणालाच चुकलेलं नाही. ना रामाला, ना कृष्णाला, ना ज्ञानोबा, ना तुकोबा, ना नाथ राय, कुणाला चुकलेलं नाही. प्रारब्ध प्रत्येकाला आहे. लक्षात ठेवा, चुकलेला कुणालाच नाही. ज्यानं ज्यानं देह धारण केला त्याला प्रारब्ध आहे. मग आम्ही तर काय करतो माहिती का? देवानं मारलेले गाठ सोडवायला जातो. प्रारब्ध नावाची सुटत नाही. व्याप होऊन बसतो, उपाधी लागून राहते. गाठ सोडायला गेलं सुटे ना. चला म्हटलं आता राहू दे, कापूया. कापायला गेले, कापे ना. जाऊ दे म्हणते, जाळूया आता. जाळायला गेले, जळेना. ह्या झटापटी सकाळच्या 10 वाजल्या. किती वाजल्या? सकाळच्या 10 वाजल्या. नवीनच लग्न झालेलं. आलं का लक्षात? 10 वाजले तरी ह्यांचं दार उघडलेलं नाही अजून. सगळं गोकुळ बाहेर उभं राहिलं. काय लाजबीज आहे का बाई? असं कुठं असतं का? 10 वाजले तर अजून दार उघडणं झालेत. हां, आमची बी लग्न झालेत. एवढ्या उशीर होई? जाऊ दे बाई. आत काय त्यांना काय माहीत? हां, हे सगळं प्रयत्न करून झाले. गवळी म्हणला, बाय बाय थांब थांब. म्हणला थांब, मला एक सांग, कृष्णाला काय बोललीस का तू? त्याच्यात एकत नाही बोलले, पण गवळणीच्या समोर म्हटले होते मी त्याचा कान धरते म्हणून. अगं बाय, तुला कोणी सांगितलं हे उद्योग करायला? काय झालं? त्याचाच परिणाम आहे हो. म्हणलं तर सोडवणार कोण? त्याच्याशिवाय कोण? आता ज्यानं मारल्या तो सोडवणार. चल म्हणले, जाऊ त्याच्याकडं. सगळं गोकुळ बाहेर होतं हो. आणि दार उघडलं, तिच्या वेणीची ह्याच्या दाढीची गाठ बघितली. सगळं गोकुळ लागलं हसायला. आपल्याकडं वावर जत्रा सरळ असते. नवरा पुढं असतो, बायको मागं असते. पण इकडची वावर जत्रा वेगळीच होती. बायको पुढं, नवरा मागं. का? ह्याच्या दाढीला तिच्या वेणीला गाठ पडलेली. ती जरा उंच होती, हे खुजं होतं. ह्याची दाढी वर आणि उचलाचनं चालायला लागलं. सगळे आबरूच घालवली हो. ही का आबरू गेली? कुणाच्या विरोधात? देवाच्या विरोधात. देव काजाच्या विरोधात जो जो करतो ना, देव त्याची फजिती अशी करतो. लक्षात ठेवा. यशोदेपर्यंत गेले. यशोदाला हाक मारले, यशोदा मग या, ये ग बाई तुझ्या कानाने. हे म्हणले, काय उद्योग करून ठेवला बघ, तेवढी गाठ सोडवायला सांग त्याला. यशोदेने हाक मारले, काना अरे गाठ तू मारलीस का रे बाबा? देव पळत आले. हो म्हणले, मीच मारली. अरे का मारलीस? विचार तिला. हो, ती म्हणाली, बा कानावा चुकलं बाबा माझं, पण तेवढं गाठ सोडव. यशोदा म्हणाली, गाठ सोडील तो, त्याचं दर्शन घ्या, त्याला अनन्यतेने शरण जा, पश्चाताप करा, हां मग तो सोडेल. दोघांनी एक साष्टांग दंडवत घातले भगवंताचे. हो, पश्चाताप केला भगवंता, पुन्हा असं काही करणार नाही. हां, आणि मग भगवंत हळूच भगवंताने केसावरून हात फिरवला, गाठ सुटली. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा,
पती लक्ष्मीचा जाणतसे जाणतसे पती लक्ष्मीचा जाणतसे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे जाणतसे पती लक्ष्मीचा जाणतसे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा हात फिरवला गाठ सुटली. भावंडांनो शेवटचं दृष्टांत देतो. हा दृष्टांत म्हणजे संपूर्ण परमार्थाचा जीवनातल्या परमार्थाचा खरा अर्थ आहे. शेवटचाच दृष्टांत देतो आणि मी या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. पण हा दृष्टांत मनाचा कान करू नका. भगवंताला लोणी खूप आवडायचं. लोणीच का आवडायचं? मला वाटतं बरीच नामधारक मंडळ आहे तिथं. नामधारक कोण कोण हातवर करा बरं जरा. वा बरीच नामधारक मंडळ आहेत आणि या नामधारकांनाच हा दृष्टांताचा खरा अर्थ कळेल. लोणी का आवडतं? लोणी निर्माण कसं होतं? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता 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 वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग 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 हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे म्हणा. मंथुनी नवनीता. नवनीत म्हणजे लोणी. कसं करतो आपण? मंथन. कशा कशाचं मंथन आहे? मंथन कशा कशाचं आहे? सार आणि आसाराचं. कशा कशाचं मंथन आहे? सार आणि आसार. सार काय आहे? आसार काय आहे? सांगितले. सार काय आणि आसार काय हरिपाठातच आहे. त्रिगुण आसार निर्गुण हे सार 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 सारा सार विचार हरि पाठ 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 हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे म्हणा
आसार निर्गुण हे देवाला लोणी आवडतं, कारण मंथून काढलेलं नवनीत आहे ते. देवाला लोणी आवडतं, त्यामुळे देव काय करायचं माहिती का, प्रत्येकाच्या घरी जायचा, लोणी खायचा, सांडासांडी करायचा, सापडायचा बी नाही. देव लोणी खातो पण कधी सापडत नाही. कळला का अर्थ? युगान युगे झाले, कोणाला सापडलंय का होतो? सापडत नाही. जिथं लोण्याचं मंथन चालू आहे ना, तिथंच तो असतो, टपून असतो. मंथन कळलं का? जपाचं मंथन जिथं चालू आहे ना, तिथं देव टपून आहे. कधी एकदा लोणी मला खायला मिळते. भूमिका समजून घ्या. गाऱ्हाणी वाढली, देव सापडे ना, कुणाला कळे ना. कळला का कुणाला? म्हणून ज्ञानोबरांनी त्याला काय म्हटले? कानडा. कानडा व विठ्ठलू करनाटकू, तेणे मज लावी येला वेधू. कानडा म्हणजे कन्नड मुलकातला वे. कानडा म्हणजे न कळणारा, कानडा. आणि कर्नाटकू म्हणजे कर्नाटकू. कर्नाटक म्हणजे कर्नाटकातला नव्हे, नाटक करणारा, असा ठगवणारा, फसवणारा. नाथाने त्याचं गोड वर्णन केलंय. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. असं कसं, 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 देवाचा देव पायी ढकडा. असा कसा देवाचा देव पायी ढकडा. देवाचा देव पायी ढकडा. असा कसा देवाचा देव पायी ढकडा. असा कसा देवाचा देव पायी ढकडा. असा कसा देवाचा देव पायी ढकडा. गवळ्या घरी जातो, गवळ्या घरी जातो, दही दूध खातो, दही दूध खातो. गवळ्या घरी जातो, गवळ्या घरी जातो, दही दूध खातो, दही दूध खातो. करी धाया दुधाचा रबडा, रबडा ग बाई. करी धाया दुधाचा रबडा. गवळ्या घरी जातो, दही दूध खातो. गवळ्या घरी जातो, दही दूध खातो. करी धाया दुधाचा रबडा. देवाचा देव पायी ढकडा. असा कसा देवाचा देव पायी ढकडा. देवाचा देव पायी ढकडा. असा कसा देवाचा देव पायी ढकडा. असा कसा देवाचा देव पायी ढकडा. देवाचा देव पायी ढकडा. शंकेची तोडीतो, मटक्याची फोडीतो. शिंक्याची तोडतो, मडक्याची फोडीतो. शंक्याची तोडीतो, तोडीतो, मटक्याची फोडीतो, 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 मटक्याची फोडीतो. तोडीतो, 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 शंक्याची तोडीतो. शंक्याची तोडीतो, तोडीतो, मटक्याची फोडीतो, फोडीतो. पाडीतो नवनीताचा सडा, सडा ग बाई. पाडीतो नवनीताचा सडा. असं कसं, असं कसं, असं कसं, असं कसं, असं कसं, असं कसं, असं कसं. देवाचा देव पायी ढकडा. असं कसं देवाचा देव
बाई ठकडा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई देवाचा देव बाई ठकडा गवळ्या घरी जातो दही दूध खातो पाडितो नवनीताचा सडा शिंकेची तोडीतो मटकेची फोडीतो पाडितो नवनीताचा सडा ग बाई देवाचा देव बाई ठकडा सर्व गवळणी वैतागल्या देवाला म्हणले काम करूया आपण आता सगळ्यांचं लोणी एकाच घरात कुठल्या तरी ठेवूया एकच वाडा निवडूया आणि त्या वाड्यात ठेवून देऊ म्हणून सगळ्या गवळणी एकत्र आल्या त्या गवळणींचा आकडा बी संतांनी सांगितलेला आहे 12-16 जणी हरीशी नेणती म्हणून या फिरती रात्रंदिवस या 12-16 जणी आहेत जनाबाईन आपले ओवी चुरा सांगितले माहिती का 12-16 गडणी अवघ्या कामिनी ह्या 12-16 जणी आहेत कोण आहे ते पुढं सांगेन मी ह्या 12-16 जणांनी ठरवलं की म्हणले सगळ्यांचं लोणी एकच माठात ठेवू आणि तो माठ म्हणले एका वाड्यात निवडू आणि त्या आड्याला शिंक बांधून त्या शिंक्यात माठ ठेवून देऊ म्हणले कोणाच्याच हाताला लागता कामा नये हा दृष्टांत ऐकत ऐकत सिद्धांती सांगत जातो म्हणजे वेळ वाचेल तुम्ही मनाचा कान करून फक्त ऐका ह्या 12-16 जणी कोण आहेत छळ कपट द्वेष निंदा आशा त्रशा कल्पना कामना वासना भावना इच्छा त्रशा तमन्ना ह्या सगळ्या 12-16 जणी आहेत त्यांनी एक वाडा निवडला एवढा मोठा वाडा होता बरं का एवढा मोठा वाडा होता आपण वाडे बघतो 2 दाराचे वाडे बघतो फार फार तर त्याच्यापेक्षा मोठा असलं तर 4 दाराचे वाडे बघतो चौसोपी वाडा बघतो पण या गवळणीने जो वाडा निवडला होता तो 9 दाराचा वाडा होता किती दाराचा 9 दाराचा वाडा होता वाडा निवडला सगळ्यांचं लोणी एकत्र केलं मोठाला माठ घेतला ते शिंक्यात ठेवलं आणि शिंक बांधलं वर कोणाच्या हाताला घेऊन ये शिंक बांधलं वर बाहेर आले कुलप लावली राखण बसली सगळी काय बसली सगळी राखण बसली कारण ह्या सगळ्यांचा व्यवहार 9 दारातनच होतो भगवंताचा व्यवहार कुठे आहे बघा यमुनेच्या काठी सर्व सवंगडी कृष्ण गायी चारत होत्या वरद वाकड्या पेंद्याने सुदामा 4 जण आले म्हणले देवा खूप भूक लागली रे वरद वाकड्या पेंद्या सुदामा देवाकडे गेले म्हणले देवा भूक लागली रे काहीतरी मार्ग काढ देवानं हेरलंच होतं एकाच वाड्यात सगळ्यांनी ठेवले आज पोटभर मिळणार आहे चला म्हणले आज पोटभर देतो तुम्हाला त्या 4घांना घेतलं देवानी आणि ते वाड्याजवळ आले वाड्याजवळ आले आणि सांगितलं चला म्हणले या वाड्यात जाऊया आणि भरपूर खाऊया म्हणले आज भरपूर आहे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी वाकड्या गेला आणि तो वाड्याला राऊंड मारून आला देवाला म्हटला देवा तू आम्हाला काय लोणी खायला आणलेस का मार खायला आणलेस देव म्हटला का अरे म्हणलं कुलप लावले सगळी वाड्याला त्या आणि सगळं राखानं बसलेत तिथं कसं जायचं आत देव म्हटलं कशाला काळजी करते मी ऐक सगळ्यांनी डोळे मिटा सगळ्यांनी डोळे मिटले हो विश्वासाने देवावर विश्वास टाकला सगळ्यांनी डोळे मिटले अरे थोड्या वेळाने सांगितलं देवाने उघडा डोळे सगळ्यांनी डोळे उघडले चमत्कार काय झाला सगळी वाड्याच्या आत आल्याबरोबर पेंड्या म्हटला देवा अरे आत कसं आणलंस देव म्हटला तुला काय करायचं गप लोणी खा की आता ह्यो मनात म्हटलं नको सांगूस जाताना कसं नेतोच बघतो देवावर अविश्वास सगळे लागले लोणी खाली उडकायला लोणी खाली आहे का लोणी कुठं आहे वर आहे आणि कुठं असतं लोणी कुठं असतं वरतीच असतं आम्ही खाली शोधतोय
आम्ही मूलाधाराच्या ठिकाणी शोधतोय का? तुमचा आमचा व्यवहार मूलाधाराच्या ठिकाणीच आहे, खालीच आहे. काम क्रोध मोह मत्सर ही सगळी जी आहेत ना, ही खाली तळालाच आहेत. आणि खऱ्या अर्थानं सार जे आहे ते दशमद्वाराच्या ठिकाणी आहे. जे आड्याला बांधून ठेवले ते समजून घ्या, तिथं आहे. आणि आम्ही हुडकतोय खाली. देव म्हणला अरे खाली कुठं हुडकताय बाबा नो, ते वरती असतं, ते वर बघा. सगळ्यांनी वर बघितलं. एवढ्या वरचं कोणी खायचं आणि कसं खायचं? आता सरळ आहे ना. हा योग मार्ग आहे. योग मार्गानं प्राण अधो तो ऊर्ध्व करावा, व्यान नाडीचा काढावा आणि ऊर्ध्व बळे ओढावा, न्यावा दशमद्वारा. हे योग्याची साधन आहे. प्रापंचिकाला जमेल ते? ब्रह्मरंध्रापर्यंत जाता येईल? सहस्राकारापर्यंत जाता येईल? देव काय हेच माहीत नाही. कुठं ते सहस्रदळण सहस्राकार दशमद्वार कळणार आहे? देवा म्हणले कशाला एवढं वर? आम्हाला कधी घेऊले का? आम्ही जमणार आहे का आम्हाला ते? देव म्हणला काळजी करू नका. ज्या अर्थी तुम्ही माझ्या संगतीत आहात त्या अर्थी तुम्हाला सगळं सुख मिळणार. बघा, जीवनामध्ये भगवंताची संगत पाहिजे, भगवत कार्याची संगत पाहिजे, संतांची संगत पाहिजे. योग्याला जो अनुभव येतो त्याच्या कितीतरी पटीनं प्रापंचिकाला त्याचा आनंद मिळत असतो. पण संगत चित्तामध्ये भगवंताची पाहिजे. म्हणजे देवा खायचं कसं? एक काम करा म्हटलं, घोड्यासारखं वाका एकमेकाच्या पाठीवर. सगळेजण एकमेकाच्या पाठीवर घोड्यासारखी वाकली. हो, चौथ्याच्या पाठीवर देव उभे राहिले, शिंक धरलं आणि लोणी खायला सुरुवात केली. खालची म्हणली आम्हाला एवढ्यासाठी आणलीस वे, घोड्यासारखं वाकायला तूच खायला वय? देव म्हणला काळजी करू नका, ज्या अर्थी तुम्ही माझ्याबरोबर आले त्या अर्थी तुम्हाला बी मिळणार. ही चौघजण कोण आहेत? अध्यात्मातली चौघजण कोण आहेत? 4 मुक्ती आहेत. कोण आहेत हे? 4 मुक्ती आहेत. कोणकोणते मुक्ती आहेत? समीपता, सलोखता, स्वरूपता, सायुज्यता. समीपता म्हणजे भगवत कार्य चालू आहे, ज्ञानयज्ञ चालू आहे, पारायण चालू आहे, नाही का? अशा ठिकाणी जवळ येणं, सलगी करणं, त्याच्यात रुची निर्माण करणं, आवड निर्माण करणं, गोडी निर्माण करणं, या मुक्तीला समीप मुक्ती म्हणतात. समीपता हा मुक्तीचाच भाग आहे. बघा, भगवत काजाकडं मन वळणं म्हणजे मुक्त झालं ना तो प्रपंचातनं. समीपता, सलोखता हे कार्य करत करत असताना, जवळ येत असताना सतरंजी उचलणं, झाडलोट करणं, जेवायला वाढणं, नाही का, चप्पल बाजूला काढून ठेवणं, साफसफाई ठेवणं, स्वच्छता ठेवणं, देवपूजा करणं, हे सगळं आहे सलोखता, सलगी वाढवणं परमार्थाशी, भगवंताशी. आणि हे करत असता घरात दारात कुठंही हे करत असताना स्वरूपाबद्दल, परमात्म्याबद्दल ओढ लागणं, याला म्हणतात स्वरूपमुक्ती, स्वरूपता. आणि स्वरूपाचं भजन करता करता, परमात्म्याचं चिंतन करता करता देवरूप होऊन जाणं, याला म्हणतात सायुज्यता. आणि या 4 मुक्तीमध्ये श्रेष्ठ मुक्ती कुठली आहे? सायुज्य मुक्ती आहे. नामदेवांचा गोडाभंग आहे. संत चरणी भाव धरा, संत चरणी भाव धरा, क्षणा क्षणा नाम स्मरा, क्षणा क्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुज्यतावरा, मुक्ती सायुज्यतावरा. हेची करा रे बापानो, धनदारा पुत्र धनदारा पुत्र जन. हेची करा रे बापानो, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. संत चरणी भाव धरा, क्षणा क्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यतावरा. भगवंताने एकच सांगायचं आहे, 4 मुक्तीच्या माध्यमानं जो जो जीव माझ्यापर्यंत आलेला, माझ्या बरोबर आहे, त्याला समान सुख मिळणार, समान आनंद मिळणार. काळजी करू नका. भगवंतानी लोणीतला पहिली मूठ खालच्याला दिली, दुसरी खालच्याला दिली, तिसरी दिली, चौथी दिली. चौघांनाही
लोणी खायला दिलं, 5व्यांदा आपण खाल्लं, भरभरून खायला दिलं. खाता खाता काय झालं, खालच्याचा हात निसरडा झाला लोणी खाल्ल्यामुळं. दोन्ही हात सटकले, धाड 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 वरनं सगळे खाली आले. जशी खाली आली तसा आवाज झाला, माठ फुटला, लोणी सांडलं. हो, गवळण म्हणलं अगं पळा पळा म्हणले, चोर सुरलं वाड्यात. देवाने ऐकले. देव म्हटलं डोळे मिटायला का मार खायला का, डोळे मिटा डोळे मिटा. सगळ्यांनी डोळे मिटले. पेंद्याने एका डोळा उघडा ठेवला. का, त्याला बघायचं होतं बाहेर कसा नेतोय. हे बघा, मगाशीच सांगितले, जरी आम्ही काय चुका केल्या मनातल्या मनात आणि करायचं जरी ठरवलं तर ते सगळं त्याला कळतं. देवाला कळलं. देव म्हणला माझ्याशी बेमानी, बर तुला दाखवतो थांब. सगळी बाहेर गेली डोळे मिटलेली. ह्यानं जो अर्धा ठेवला ना पेंद्यानं उघडा, तो कवराच्या आड्यात गेला, अर्धा खाली आणि अर्धा वर. याचा अर्थ दृष्टांत असा होतो, लक्षात आला का, देवावर अविश्वास दाखवला, सद्गुरूवर अविश्वास दाखवला की तो जीव ना घरका ना घाटका, ना प्रपंच ना परमार्थ, त्याला काहीच करता येत नाही. देवावर विश्वास दाखवला की सगळ्या गवळणी आत आल्या. बघितलं तर सगळे सांडासांडी झालेले. राग आला गवळणींना. बाय म्हणले काय करावं. एका गवळणीचं लक्ष गेलं वर, ह्यो कमरेपासून अर्धा खाली लोंबकळत होता. ह्यो म्हणले चोर, हे बघितला म्हणले चोर. पूर्वी रव्या होत्या डोक्याच्या वर, रव्या कळलं का, घुसळायच्या डोक्याच्या वर होत्या, उंचच्या उंच, आणि गाठी होत्या अशा. हो, 5-6 रव्या होते, 1-2 नाही, 5-6. गवळीने रव्या केल्या उलट्या, गाठीची बाजू केली वर आणि कमरेपासून खाली लोंबकळत होतं का नाही, असा चेचला. खाशील का, ठोकला धू धू धरून. ह्यो बोंबलाचा, देवा वाचव रे बाबा, लय मार सण ना देवा, बाहेर काढ देवा. देव म्हणला प्रसाद खा जरा. हे बघा, सद्गुरूवर भगवंतावर अविश्वास दाखवला की मग ह्या काम क्रोधादी विकार, वासना, लक्षात आला का, इच्छा, कल्पना, ह्या सगळ्या झोडतात, प्रपंचातनं निघून देत नाहीत. भूमिका लक्षात घ्या. जो झोडपला गवळणी, ह्यानं हात जोडले, देवा पुन्हा माझ्या हातनं चूक होणार नाही रे देवा, तुझ्या पाया पडतो देवा, मला बाहेर काढ रे देवा, मला सहन होणार रे देवा. आर्ततेने ज्यावेळेला भगवंताला विनवणी केली, भगवंताने अलगद त्याला बाजूला केला. किती गोड आहे हो या दृष्टांतातनं, किती सिद्धांत गोड आहे बघा. अर्क सगळा हो प्रापंचिक जीवनाचा आणि परमार्थिक जीवनाचा सांगितला गेला. भावंडांनो, सांगायचं म्हटलं तर खूप आहे, खूप आहे, पण वेळेचा आपल्याला कुठेतरी मर्यादा पाळली पाहिजे. वेळ झालेली आहे. झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकर यांच्या चरणी अर्पण करतो. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करतो. सर्व माझे साथीदार गोड बांधवांनी आज खूप सुंदर साथ दिली. सगळीच आज मृदंग वादक दोघांनी बी खूप आनंदानं साथ दिली. मलाही आनंद झाला. शेवटी भगवंताच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. तत्पूर्वी भगवंताचं गोड भजन. विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज.